Good morning, friends. Today we are going to see some MCQ on heat and calorimetry. So let's start. First MCQ is what is the specific heat capacity of a substance? So first option is the amount of heat required to change the temperature of a unit mass of the substance by 1 degree Celsius. It is known as the specific heat capacity. So option A is the correct answer. Next question, when 200 gram of water at 25 degrees Celsius is mixed with 300 gram of water at 75 degrees Celsius, what is the final temperature of a mixture? So we have to write a given data. First write a hot water, uh, hot water and cold water. I have to write a given data. Mass of a hot water is 300 gram and temperature is 75 degrees Celsius. And the cold water having mass 200 gram and temperature is 25 degrees Celsius. We have to use a principle of calorimetry, that is heat lost by heat lost by hot body equal to heat gained by cold body. So formula of a heat is my cat, that is mass of a hot water equal to specific heat of a cold hot water into change in temperature. Similarly, heat gained by cold water, that is the mass of a cold water into specific heat of a cold water into change in temperature. So here specific heat substance is single only, that is water. So specific heat of hot water is equal to specific heat of cold water. They will get cancel each other. Okay, mass of a hot water का है 300 ग्राम. चेंज इन टेम्परेचर हॉट बॉडी असेल तर त्याचं टेम्परेचर काय होते कमी होते बरोबर टेम्परेचर त्याचं कमी होईल म्हणजे 70 मायनस 75 मायनस टी दॅट इज फायनल टेम्परेचर M2 किती आहे याचं M2 M2 200 ग्राम 200 ग्राम आणि चेंज इन टेम्परेचर काय होते कोल्ड वॉटर आहे कोल्ड वॉटरचं मिक्सिंग केल्यानंतर टेम्परेचर वाढते त्याच्यामुळे टी मायनस 25 T-25 ठीक आहे वी हॅव टू फाइंड आउट द फायनल टेम्परेचर तर हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर त्याचं आन्सर काय येते याचं टेम्परेचर 55 डिग्री सेल्सिअस येते ठीक आहे याला सॉल्व्ह केल्यानंतर 55 डिग्री सेल्सिअस येते आन्सर पुढचा क्वेश्चन A calorimeter is used to measure the heat of reaction if 50 gram of water at 20 degrees Celsius absorbs 500 joule of heat. What is the final temperature of the water? So Q is given heat, absorbed is given is 500 joule. मास किती आहे वॉटरचं 50 ग्रॅम वॉट दिलेलं आहे मास आणि टेम्परेचर किती आहे त्याचं त्याचं टेम्परेचर दिलेलं आहे 20 डिग्री सेल्सिअस आपण काय करणार आहोत स्पेसिफिक हीट पण दिलेले वॉटरची स्पेसिफिक हीट किती दिलेले आहे 4.18 जूल पर ग्राम डिग्री सेल्सिअस ठीक आहे आपल्याकडे फॉर्म्युला क्यू इक्वल टू एम कॅट वेअर क्यू इज अ heat absorbed m is a mass of a substance c is a specific heat of water or substance and change in temperature is given we have to find out change in temperature it is 500 joule mass किती दिलेला आहे 50 ग्रॅम दिलेला आहे आणि स्पेसिफिक हीट किती आहे 4.18 जूल ग्राम डिग्री सेल्सिअस दिलेले आहे आणि चेंज इन टेम्परेचर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे चेंज इन टेम्परेचर हे इक्वेशन सॉल्व्ह केलं तर चेंज इन टेम्परेचर किती येते याचा आन्सर चेंज इन टेम्परेचर 2.39 येते चेंज इन टेम्परेचर इज इक्वल टू फायनल टेम्परेचर असते फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर
तर आपलं चेंज इन टेम्परेचर 2.39 भेटलेलं आहे. आणि फायनल टेम्परेचर आपल्याला फाइंड आउट करायचे. फायनल टेम्परेचर इनिशियल टेम्परेचर किती होतं त्याचं 20 डिग्री होतं, 20 डिग्री सेल्सिअस होतं. तर फायनल टेम्परेचर काय भेटणार? 2.39 प्लस 20 डिग्री सेल्सिअस काय राहणार आहे? आपलं फायनल टेम्परेचर राहणार किती ना? 20 + 2.39 इज 22.39 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राहणार आहे. 22.39 डिग्री सेल्सिअस आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन. व्हॉट इज द लॅटेंट हीट ऑफ ए फ्युजन ऑफ आइस? ठीक आहे. व्हॉट इज द लॅटेंट हीट ऑफ ए फ्युजन ऑफ आइस? त्याचं लॅटेंट हीट काय राहणार याचा? 334 जूल पर ग्रॅम राहील. नेक्स्ट क्वेश्चन. ड्युरिंग फेज चेंज विच ऑफ द फॉलोइंग रिमेन्स कॉन्स्टंट? फेज चेंज होणं म्हणजे काय असतंय? की स्टेट चेंज होत आहे. लिक्विड सॉलिड टू लिक्विड होत आहे. सॉलिड टू लिक्विड होत आहे किंवा लिक्विड टू गॅस होत आहे विदाउट चेंजिंग टेम्परेचर. विदाउट चेंजिंग टेम्परेचर. बघा जर आपण घेतलंय टेम्परेचर आणि टाइमचं, टेम्परेचर आणि टाइमचं आपण जर ग्राफ बघितलं, याच्यामध्ये जर ग्राफ बघितलं, ग्राफ कसं येणार याचं? याचं ग्राफ कॉन्स्टंट येते. फेज चेंज होत असेल टेम्परेचर कॉन्स्टंट असणार त्याचं. टेम्परेचर काय राहणार? कॉन्स्टंट राहणार याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट कॅलोरीमेट्री इज ट्रू? Calorimetry measures the change in mass during the reaction. Calorimeter can be used to measure the temperature. टेम्परेचर मेजर करण्यासाठी कॅलरीमीटर यूज केली जाते. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन 7th नंबर. इफ 100 ग्रॅम ऑफ मेटल ॲट 150 डिग्री सेल्सिअस इज प्लेस्ड इन 200 ग्रॅम ऑफ वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सिअस अँड द फायनल टेम्परेचर इज फाउंड टू बी 30 डिग्री सेल्सिअस, व्हॉट कॅन बी इन्फेर्ड अबाउट द मेटल? बघा पहिला आपण लिहिणार आहोत. मेटलचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस, 150 डिग्री सेल्सिअस. तर मेटलला काय म्हणणार आपण? कोल्ड बॉडी. सॉरी, हॉट बॉडी म्हणणार मेटलला आपण. मेटलचं टेम्परेचर जास्त आहे ना, त्याच्यामुळे त्याला हॉट बॉडी म्हणणार आपण. मेटलला हॉट बॉडी आणि याला कोल्ड बॉडी म्हणणार. वॉटरला कोल्ड बॉडी. हॉट बॉडीचं टेम्परेचर काय? हॉट बॉडीचं मास किती? 100 ग्राम आहे. टेम्परेचर किती आहे त्याचं? टेम्परेचर इज 150 डिग्री सेल्सिअस आहे. कोल्ड बॉडीचं मास किती आहे? 200 ग्राम. आणि टेम्परेचर किती आहे त्याचं? 25 डिग्री सेल्सिअस. अँड द फायनल टेम्परेचर फाउंड टू बी, बघा त्याचं फायनल टेम्परेचर किती आहे? 30 डिग्री सेल्सिअस आहे. आफ्टर द मिक्सचरचं टेम्परेचर किती आहे? 30 डिग्री सेल्सिअस आहे. तर आपल्याला काय काढायचं? स्पेसिफिक हीट काढायचे आपल्याला. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर किती असते? कोल्ड बॉडी असते. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर किती आहे? 4.18 जूल पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस आहे. 4.18 आहे. आपल्याला स्पेसिफिक हीट ऑफ मेटलचे काढायचे. स्पेसिफिक हीट आणि कम्पेअर करायचं आहे. ठीक आहे. तर आपण काय करणार आहोत इथं? हीट गेन आता काय होणार? हॉट बॉडी काय होते? टेम्परेचर कमी होते. हॉट बॉडीचं टेम्परेचर कमी होतंय आणि कोल्ड बॉडीचं टेम्परेचर वाढतंय आफ्टर द मिक्सिंग. ठीक आहे. हीट एनर्जी जी आहे सेम राहणार. हीट एनर्जी मध्ये काही चेंजेस येत नाही. हीट एनर्जी सेमच राहणार. ठीक आहे. बघा टोटल हीट एनर्जी सेम राहणार. ठीक आहे. हीट गेन्ड बाय हीट गेन्ड बाय हॉट बॉडी, सॉरी, हीट लॉस्ट बाय कोल्ड बॉडी इक्वल टू हीट गेन्ड बाय कोल्ड बॉडी. हीट लॉस्ट बाय हॉट बॉडी आणि इक्वल टू हीट गेन्ड बाय कोल्ड बॉडी. ठीक आहे. तर हीट लॉस काय होते? त्याचा फॉर्म्युला काय? m1 × C1 × डेल्टा T1 इक्वल टू m2 × C2 × डेल्टा T2. तर मास किती आहे? 100 ग्राम आहे. मेटलचं मास 100 ग्राम आहे. स्पेसिफिक वेट आपल्याला काढायचं आहे मेटलचं. आणि टेम्परेचर कसं आहे? बघा
टेम्परेचर कमी होते 150 मायनस 30 इक्वल टू मास ऑफ ए वॉटर किती आहे, मास ऑफ ए वॉटर 200 ग्राम. आणि नंतर स्पेसिफिक वेट किती आहे त्याचा, स्पेसिफिक हीट किती आहे 4.18. आणि टेम्परेचर काय होते, कोल्ड बॉडीचं टेम्परेचर वाढतंय. बरं फायनल टेम्परेचर किती आहे 30 - 25. ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला एका स्पेसिफिक हीट भेटते. स्पेसिफिक हीट कशाची भेटणार आहे आपल्याला, स्पेसिफिक हीट आपल्याला मेटलची स्पेसिफिक हीट भेटणार आहे आपल्याला. किती भेटते 0.3483 जूल पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. आणि वॉटरची किती आहे 4.18 आहे. आणि मेटलची किती आहे, मेटलची किती आहे 0.3483. म्हणजे द मेटल हॅज लो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मेटल हॅज लो हीट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कम्पेअर टू वॉटर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ठीक आहे. तर पुढचं क्वेश्चन मग. A 200 gram sample of water at 25 degrees Celsius is heated to 75 degrees Celsius. How much heat is absorbed by the water? And specific heat capacity of water is given. ठीक आहे. तर आपल्याला करायचं हाऊ मच हीट ऍब्झॉर्ब बाय वॉटर काढायची, क्यू काढायची आपल्याला, क्यू. त्यांनी दिलेलं काय, मास दिलेलं आहे 200 ग्राम सॅम्पल दिलेलं आहे, वॉटरचं टेम्परेचर दिलेलं आहे. त्याला डायरेक्ट चेंज इन टेम्परेचर आपण काढू. पहिलं होतं 25, त्याला 75 मग फायनल मायनस 75 मायनस 25 किती होणार 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर चेंज आहे. तर हाऊ मच हीट इज ऍब्झॉर्ब. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर पण दिलेले, किती दिलेले 4.18 दिलेले जूल पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. तर आपल्याकडे फॉर्म्युला हीट ऍब्झॉर्ब इक्वल टू माय कॅट where Q is a heat absorber, M is a mass, C is the specific heat capacity of water or any substance into change in temperature. Q equal to mass किती 200 ग्राम आहे, स्पेसिफिक हीट किती आहे वॉटरची 4.18 आहे, चेंज इन टेम्परेचर किती आहे 50 आहे. ह्याचा जर गुणाकार केला तर आन्सर किती येते 41800 जूल येते. याचा आन्सर असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन. When 10 gram of ice at 0 degree Celsius melts to water at 0 degree Celsius, how much heat is absorbed? Heat absorbed equal to mass into latent heat of fusion. Latent heat. Mass is given 10 gram of ice into latent heat of fusion किती आहे 334 जूल पर ग्रॅम आहे. बरोबर. तर हीट किती येणार मिळणार, किती येणार आहे 3340 जूल. नेक्स्ट क्वेश्चन. If 150 gram of water at 90 degrees Celsius is mixed with 100 gram of water at 20 degrees Celsius, what is the final temperature of the mixture? Same question आहे. हॉट बॉडी आणि कोल्ड बॉडी घ्यायचं आपल्याला. ज्याचं टेम्परेचर जास्त त्याला हॉट बॉडी म्हणलं जातं, ज्याचं टेम्परेचर कमी त्याला कोल्ड बॉडी म्हटलं जातं. बघा हॉट बॉडीचं मास किती आहे, म्हणजे हॉट बॉडी हॉट सबस्टन्स कुठली आहे, वॉटरच आहे. त्याचं मास M1 इज 150 ग्राम. टेम्परेचर किती आहे त्याचं, टेम्परेचर T1 इज 90 डिग्री सेल्सिअस. कोल्ड वॉटरचं टेम्परेचर मास किती आहे 100 ग्राम आहे. त्याचं टेम्परेचर किती आहे 20 डिग्री सेल्सिअस. तर व्हॉट इज द फायनल टेम्परेचर ऑफ द मिक्सचर. मिक्सचर केल्यानंतर काय होतंय, हीट हीट लॉस्ट बाय हॉट बॉडी इक्वल टू हीट गेन्ड बाय कोल्ड बॉडी. ही काय कॅलोरीमेट्री प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ऑफ कॅलोरीमेट्री ही आहे. हीट लॉस्ट बाय हॉट बॉडी इज इक्वल टू हीट गेन्ड बाय कोल्ड बॉडी. येथे मास ऑफ हॉट बॉडी इंटू, बघा इथे दोन्ही पण स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इंटू चेंज इन टेम्परेचर इक्वल टू मास ऑफ ए कोल्ड वॉटर इंटू स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर और कोल्ड वॉटर इंटू चेंज इन टेम्परेचर. बघा मास किती आहे 150 ग्राम आहे,
बघा इथं दोन्ही पण इथं वॉटरच आहे, दोन्ही सॅम्पल काय आहेत, जे मिक्स केलेलं आहे ते वॉटरच आहे. त्याच्यामुळे ह्याची स्पेसिफिक हीट काय राहते, सेम असते. त्याच्यामुळे सेम स्पेसिफिक हीट आहे तर कॅन्सल होणार इथून, हे कॅन्सल होणार. ठीक आहे, चेंज इन टेम्परेचर काय, फायनल टेम्परेचर काढायचं आपल्याला. 90 मायनस फायनल टेम्परेचर. कारण की ना, मिक्स केल्यामुळे काय होतं, जी हॉट बॉडी आहे त्याने टेम्परेचर लूज होते, त्याचं टेम्परेचर कमी व्हायला लागतं. ठीक आहे. आणि जी कोल्ड बॉडी आहे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. मास किती, 100 ग्राम. आणि टेम्परेचर काय होतं त्याचं, इन्क्रीज होतं, फायनल टेम्परेचर इन्क्रीज होते. अच्छा, फायनल मायनस दॅट इज TF-20. तर याच्यात TF काय येणार, फायनल टेम्परेचर किती आहे त्याचं टेनचं, फायनल टेम्परेचर विल बी 62 डिग्री सेल्सिअस. याला जर सॉल्व्ह केलं आपण, याला जर सॉल्व्ह केलं तर TF किती येते, 62 डिग्री सेल्सिअस येतं फायनल टेम्परेचर आफ्टर द मिक्सिंग. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. If 500 joule of heat is added to a 100-gram sample of water, what will be the increase in temperature? Given का heat दिलेले आहे, Q किती, 500 joule is added, mass पण दिलेले आहे, 100-gram sample of water आहे तर what will be the increase in temperature? Increase in temperature विचारत आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दिलेली आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर किती दिलेलं आहे, 4.18 जूल दिलेले आहे. जूल पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस असं दिलेलं आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय, Q इक्वल टू एम कॅट. क्यू म्हणजे एनर्जी, हीट एनर्जी 500 जूल. मास किती दिलेला आहे, 100 ग्राम दिलेला आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती दिलेला आहे, 4.18 दिलेला आहे. आणि चेंज इन टेम्परेचर फाइंड आउट करायचं आपल्याला. तर चेंज इन टेम्परेचर किती भेटेल आपल्याला, 500 अपॉन 418. चेंज इन टेम्परेचर किती भेटेल आपल्याला, जवळजवळ चेंज इन टेम्परेचर किती येणार आहे, 1.19, हे नियरली अबाउट 1.2 डिग्री सेल्सिअस. हे ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. Next question. A calorimeter contains 200 gram of water at 25 degrees Celsius. If a 50-gram piece of metal at 100 degrees Celsius is placed in the water, what will be the final equilibrium temperature if no heat is lost to the surrounding? Specific heat capacity of water given, specific heat capacity of metal also given. ठीक है, we have to classify as a hot water, hot metal and cold body, hot body and cold body, hot body and cold body. हॉट बॉडी तर काय, मेटल आहे. हॉट बॉडी मेटल आहे, तर त्याचं मास किती, हॉट बॉडीचं मेटलचं मास आहे 50 ग्राम. आणि त्याचं टेम्परेचर किती आहे, टेम्परेचर त्याचं 100 आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे. कोल्ड बॉडी इथं काय, वॉटर आहे, त्याचं मास दिलेलं आहे 200 ग्राम. त्याचं टेम्परेचर किती दिलेलं आहे वॉटरचं, ते 25 डिग्री सेल्सिअस. आपल्याला फायनल टेम्परेचर काढायचं आहे, बरोबर. तेच प्रिन्सिपल ऑफ कॅलोरीमेट्री काय, heat lost, heat lost by hot body equal to heat gained by cold body. ठीक है, तर heat lost equal to heat gained काय ना, mass of a hot body m1 into specific heat capacity into change in temperature, mass of a water into specific heat of water into change in temperature, mass of a hot body is 50 ग्राम. स्पेसिफिक हीट किती दिलेले मेटलचे, 0.9. चेंज इन टेम्परेचर, याचं टेम्परेचर, हॉट बॉडीचे टेम्परेचर रिड्यूस होते, हॉट बॉडीचे टेम्परेचर रिड्यूस होते. ठीक आहे, सो 100 - T फायनल टेम्परेचर आहे ते. आणि M2 किती आहे, 200 ग्राम.
आणि वॉटर स्पेसिफिक इज 4.18 इंटू टेम्परेचर वाढणार आहे T-25. ह्याला सॉल्व्ह केलं तर फायनल टेम्परेचर याचं किती येते? 12चं फायनल टेम्परेचर इज 28.83 डिग्री सेल्सिअस हे येते. अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आपल्याला ऑप्शन येते याचा आन्सर. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन. What is the heat required to convert 10 gram of ice at 0 degree Celsius to water at 0 degree Celsius? So heat, what is the heat required? Heat required equal to mass into latent heat of fusion. Heat required किती लागत आहे त्यांना? heat तेच काढायचं आपल्याला. मास किती दिलेलं? 10 ग्रॅम ऑफ आईस आहे. लॅटेंट हीट ऑफ आईस किती? 334 जूल आहे. तर याचा आन्सर किती येणार? 334 into 0 जूल. हीट रिक्वायर्ड इज 333 into 3340 जूल. तर आपण इथं थांबूया. आणि तुम्हाला काही अडचण असेल, काही क्वेश्चन असतील तर प्लीज कमेंट करा. थँक्यू.